मुंबईचा महापौर खुल्या प्रवर्गातला, ठाण्यात अनुसूचित जातीला संधी, तर कल्याण डोंबिवलीत आदिवासी समाजाचा महापौर होणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खुल्या प्रवर्गामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आणि महिला आरक्षणाच्या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड, तर काहींना लॉटरी लागली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नेमकं कसं आहे आरक्षण आणि कोणत्या शहरात कोणाची वर्णी लागणार, जाणून घेऊया थोडक्यात. राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर आता सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागलं होतं. अखेर ती प्रतीक्षा संपली असून नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज अधिकृतपणे महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसलाय, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचे मार्ग मोकळे झालेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक यासारख्या महत्त्वाच्या शहरांमधील आरक्षणाकडे सर्वांचे डोळे लागले होते आणि आता तिथं चित्र स्पष्ट झालंय. या आरक्षण सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी असलेले 50% आरक्षण. राज्यातील 29 पैकी तब्बल 15 महानगरपालिकांवर आता महिला राज असणार आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पुरुष नेत्यांना महापौर पदाची संधी गमवावी लागली असून तिथे आता महिलांना नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे. आकडेवारीनुसार 4 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महिलांना, तर 9 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित 14 ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला म्हणजेच खुल्या गटाला संधी मिळणार आहे. एकूण आरक्षणाचा विचार केला तर 29 पैकी 1 जागा अनुसूचित जमातीसाठी, 3 जागा अनुसूचित जातीसाठी, 8 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी आणि 17 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आता आपण सविस्तर पाहूया की कोणत्या मोठ्या शहरात काय परिस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे म्हणजेच बीएमसीचे महापौर पद यावेळी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे मुंबईत महापौर पदासाठी सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेत यावेळी महापौर पद अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एससी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वांना धक्का देत महापौर पद अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी राखीव झाले असून तिथे आदिवासी समाजाचा प्रतिनिधी महापौरपदी विराजमान होईल. नवी मुंबई, वसई विरार, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदर या शहरांमध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्याने तिथे खुल्या गटातील उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले. त्यामुळे पुण्यातील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग येणार आहे. विदर्भाची राजधानी नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि सोलापूर या शहरांमध्येही महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. मात्र अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर येथे ओबीसी महिला, अकोल्यात ओबीसी महिला आणि लातूरमध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी महापौर पद राखीव झाल्यानं तेथील राजकीय समीकरणं पूर्णपणे नव्याने मांडावी लागणार आहेत. चंद्रपूर, जळगाव आणि इचलकरंजी या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी भाजपकडून राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनोज जामसुदकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. 15 जानेवारीला झालेले मतदान आणि 16 जानेवारीला झालेली मतमोजणी यानंतर आता महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने सत्तेच्या सारीपाटावर कोणाची चाल यशस्वी ठरणार हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे. विशेषतः ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे तिथे पक्षांतर्गत नेत्यांच्या पत्नी किंवा नातेवाईक महिलांना संधी दिली जाते की सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शहरात कोणत्या पक्षाचा महापौर व्हायला हवा आणि महिला आरक्षणामुळे कारभारात सुधारणा होईल का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्या जिल्ह्यातील मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच राजकीय अपडेटसाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.